तर आज आहे ना मी रसावडा बनवणार आहे, म्हणजे कटवडा पण म्हणतात काही ठिकाणी, पण आपल्या इकडे जास्तीत जास्त करून रसावडाच म्हणतात. तर ते बनवणार आहे. तर पहिले ना बटाटे उकडायला टाकणार आहे, कारण की मग बटाटे वडे बनवण्यासाठी बटाटे पाहिजे, तर ते उकडवायचे. तर एकीकडे ना बटाटे उकडायला टाकायचे आणि एकीकडे ना मटकी उकडायला टाकणार आहे. म्हणजे आपण फास्टमध्ये बनवणार आहे, तर तुम्हाला मी फास्ट कशी बनवायची ते सांगते. तशी मटकी काही जण ऑप्शनल टाकतात, पण आपल्या इकडे जास्त करून रसावड्यामध्ये ना मटकी असतेच. तर मटकी ना छान अशी धुवून घ्यायची आहे. तर एवढी ना मटकी आपण धुवून घेतली, त्यानंतर त्यामध्ये मीठ टाकणार आहे, थोडीशी हळद पावडर, यामध्ये पाणी. तर एवढं पाणी ॲड केलेलं आहे आपण. आता आहे ना ती शिजून घ्यायची. बटाटे आणि मटकी ना उकडायला टाकली आहे. आता तोपर्यंत कांदा, टोमॅटो आणि खोबरं कट करून घेणार आहे आपण. तर आता आहे ते टोमॅटो कट करून घेते आणि कांदा पण कट करते, त्यानंतर कोथिंबीर पण. तर आता आहे ना आपण रस्सा बनवणार आहे. तर इथे कांदा कट केला आहे, कोथिंबीर कट केली आहे, टोमॅटो कट केला आहे आणि इथे ना खोबरं आणि लसूण घेतलं आहे. तर ते पाणी टाकून बारीक करणार आहे आपण. रस्सा बनवण्यासाठी पहिले तेल. तर तेलात पहिले कांदा, आहे ना छान परतून घ्यायचा. कांदा परतल्यानंतर 2 चमचे लाल मिरची पावडर, कांदा लसूण 2 चमचे, कोथिंबीर मसाला 2 चमचे, त्याच्यानंतर आहे ना धना पावडर 1 चमचा आणि थोडासा गरम मसाला. हा मिसळ मसाला थोडासा. तर आता आहे ना त्यानंतर टोमॅटो, हा खोबऱ्याचा मसाला बारीक केलेला. तर यामध्ये ना एकदम थोडंसं नमक मीठ टाकणार आहे, कारण आधी आपण मटकी शिजताना पण टाकलेलं आहे. नंतर कोथिंबीर आणि त्यानंतर ही ना शिजलेली मटकी त्यामध्ये. तर आता उकळायला टाकली आपण आणि ही ना मस्त अशी उकळी येऊन द्यायची, मग त्याला तरी पण छान येते. तर आता ना इकडे रस्सा बनून झालाय, तुम्ही बघत असतील मस्त अशी तरी पण आली त्याला. तर आता बटाट्याची चटणी करून घेऊ आपण. तर त्यासाठी ना मिरच्या घेतल्या, लसूण, मीठ घेतलं आणि कोथिंबीर. तर हे ना बारीक करून घ्यायचंय. आता बटाटे उकडून झाले, ते सोलून घेणार आहे. तर थोडेसे जिरे, थोडीशी मोहरी ना, हा मसाला बारीक केला होता आपण, लसूण, लाल मिरची आणि मीठ त्यामध्ये परतून घ्यायची. कोथिंबीर, हळद पावडर, हे बारीक आपण बटाटे केले तर ते. तर येते ना आता छान अशी चटणी परतून झाली आहे. आता आपण वडे बनवून घेणार आहे. तर येथे बेसन पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये थोडीशी हळद पावडर, त्यानंतर थोडंसं मीठ. तर आता याच्यामध्ये ना पाणी मिक्स करून आपण बॅटर बनवणार आहे. तर हे ना मस्त मिक्स करून घ्यायचं. तर याच्यामध्ये ना थोडासा सोडा टाकायचा, पुन्हा मिक्स करून घेऊ. तर आता ह्या चटणीचे ना वडे बनवून घेणार आहे. आपण गोल पण बनवू शकतो आणि असे थोडेसे चपटे पण बनवू शकतो.
तर आता आहे ना वडे बनवून घेतलेले ते पिठामध्ये डुबवायचे. तेलामध्ये सोडायचं. तर आता आपण 4 वडे सोडून घेतले त्याच्यामध्ये. तर आता आहे ना हे एक साईड उलटी करून घेऊ आपण. तर आता आहे ना पहिली टेस्ट सपनाने केली. इकडे वडे तळून राहिले. वडापाव खाती पण ती. आम्ही ना रस्सा वडा पण बनवलाय आणि ना पाव वडा पण. याच्यामध्ये 3 रेसिपी खाता येतात. मिसळ पाव, रस्सा वडा, त्यानंतर पाव वडा. खास झालाय एकदम ब्राऊन शेप आलाय का, ब्राऊन कलर आलाय का नाही, डायरेक्ट काढून घे झाली. त्यामध्ये आता एक पाववडा पण बनवून घेते. ह्याचे कुरकुरे बनवायचे का? कशाचे? तर आता आपली सगळी थाळी तयार आहे. इथं आपण पाववडा बनवलाय, त्याच्यानंतर हा वडापाव आणि आपण रसा वड्यासाठी वडे. तर ना आता अशी आपली थाळी तयार आहे. रस्सा वडा म्हणजे कटवडा पण म्हणतो याला, पाववडा, त्यानंतर वडापाव आणि यासोबत आपण मिसळ पण खाऊ शकतो. म्हणजे एका थाळी एक आपण मेनू बनवला ना तर सगळे आपल्याला 4 प्रकार खाता येतात. तर मग चला, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.